नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रात सध्या विधानसभेचा प्रचार जोरात सुरू आहे। प्रचारादरम्यान ग्रामीण भागात प्रचार कसा सुरू आहे तो आम्ही काही वेळ पूर्वी घेतलाच, पण यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वात महत्त्वाचे आहेत। कारण ग्रामीण भागामध्ये आणि खास करून विदर्भामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, ही पिकं कशी आहेत, ही पिकं घरात आली त्यांना भाव आहे की नाही, हा सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे। विधानसभेचा प्रचार जोरात नेते करत असले, आम्ही येतो, आम्ही निवडून येऊ, आम्ही निवडून आलं तर हे देऊ, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलतात का? शेतकरी यावरून खुश आहेत का? हे संपूर्ण आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण सध्या अकोट तालुक्यातील पाथर्डी या गावात आहे। काही शेतकरी आहेत, गप्पा चप्पा चालू होत्या, राजकारणाच्याही होत्या। राजकारणासोबत आपल्या भावाचं काय, सोयाबीनला काय भाव मिळतं, कापसावर कोणची अडी आलेली आहे, हे संपूर्ण विषय या ठिकाणी सुरू होते। म्हटलं चला, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मतदार मोठा प्रमाणात शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राजकारणातले लोक लक्ष देतात का, हे संपूर्ण आपण जाणून घेऊ। काय वाटतं तुम्हाला, काय शेतात काय आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न कोणी घेऊन येतं का, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलतात का, काय विश्वास वाटतो? प्रश्न साहेब आमच्याच जोड्यात, पण आम्हाला उत्तर मिळत नाही। आज अकोट मतदारसंघ म्हटल्यावर प्रश्न आमच्याच जोड्यात भरपूर प्रश्न आहेत। यावेळेस अवकाळी पाऊस झाला, शेतीत सोयाबीन बरोबर पिकलं नाही, पिकलं तर त्याला भाव मिळाला नाही। शेतकऱ्याला मजुरी जास्त लागली, फवारणी लागली, डवरण लागलं, खुरपण लागलं। आता फक्त तुरीचं पीक आहे आमच्याकडे, व्हरायटी कपाशी येत नाही आमच्याकडे बोंडअळीच्यानं। हे शेतकऱ्याचे प्रश्न आहे साहेब। डोळे तुमचे पाणावलेले दिसतात, म्हणजे तुम्ही एवढं रात्रंदिवस काम करता। आता एक नवीन अडी आलेली आहे वाटते, ती फक्त रात्रीच अटॅक करते, बरोबर ना? म्हणजे एवढं सर्व करून काय भेटतं तुम्हाला? साहेब ते रात्री फवारणी करावं लागते, रात्री फवारणी करणं म्हणजे जीवाला धोका होऊ शकते। शेतकऱ्याचा जीव म्हणजे का धोक्याचा नाही का? गाडीत फिरणारा जीव चांगला आहे, एसीत फिरणारा आम्ही काय करू शकतो? रात्री फवारणी जमते का साहेब? जर कपाशी गेली, तूर गेली, काय उरीन पुढे? दिवाळी कशी पैसे साजरी केली सोयाबीनच्या याच्यावर, त्याला भाव मिळाला नाही। जो भाव 10,000 पाहिजे होता, कोणी 4,000 700 रुपयानं सोयाबीन विकावं लागलं। मजुराला परवडते की शेतकऱ्याला परवडते, याचा विचार सरकारनं करावा ना साहेब, आम्ही कशाला करायचा? काय वाटते, काय प्रश्न आहेत? काही प्रश्न घेऊन कोणी उमेदवार येतो, तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो का? काय वाटतं तुम्हाला, प्रश्न तुमचे ऐकत असतील, पण विश्वास वाटतो का की प्रश्न सोडवतील म्हणून? 70 वर्षापासून या देशाचे राजकारण फक्त शेती, माती, कृषी, शेतबाजार, बाजारभाव या विषयावरच चालू आहे। या विषयाच्या बाहेर कधी ते गेलेलं नाही। पण तरीही 70 वर्षामध्ये अजून एकही शेतकरी असा नाही की जो कुठल्या सरकारच्या कार्यप्रणालीवर खुश झालेला असेल। सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की शेतीला लागणारा जो खर्च आहे, त्याच्यामध्ये रासायनिक खते, तुमचे फर्टिलायझर, शेतीचे लागणारे अवजार जसं ट्रॅक्टर, या गोष्टी जेव्हा अव्वाच्या सव्वा झाले, परंतु त्या हिशोबाने जर विचार केला तर शेतमालाला भाव भेटत नाही। आज सगळ्यात मोठा मुद्दा जर गाजत आहे तो सोयाबीनच्या भावाचा। खरोखर सोयाबीनला किती भाव पाहिजे, याला खर्च शेतकऱ्याला नेमका किती लागतो आणि काय भावामध्ये परवडेल? पगारी माणसाचा एक वेळेस खरं आहे, महिना संपला की हात पुढे असते, पगार घेऊन मोकळा होतो, त्याला मशागत खर्च लागत नाही। आज तुम्ही मी कोणा नोकरीवाल्या माणसावर टीका करत नाही आहे मित्र, परंतु सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आम्ही एक पोतं सोयाबीन जेव्हा पिकवतो, त्याच्यामागे लागणारा आमचा खर्च, त्यामध्ये निसर्गाची अवकृपा होते, बरेचदा चक्र फिरते, निसर्गाचं उलटं चक्र फिरते आणि शेतीमातीचं भयंकर नुकसान होते। या नुकसानीतून शेतकरी हा 12 महिने वर्षभर सावरू शकत नाही। पुन्हा नवीन पीक त्याला जोमानं तयार करावं लागते, तो कुठून आणेल पैसा, कसा करेल? या सगळ्या गोष्टीचा विचार नक्कीच सरकारने करायला हवा आणि योग्य तो न्याय शेतकऱ्याला द्यायला हवा, असं माझं एक मत आहे। काय वाटतं, शेती केलेली जी आहे मातीत चालली का? मातीच उगवते शेती, तेच उगवते धान्य, पण इतकं सर्व करूनही सर्व प्रपंच मातीतच जातो का? आतापर्यंत मातीतच चालला प्रपंच, तो काही विषयच नाही। आता कपाशी होती माझी, आजच पाळली, बोंडअळीमुळे पाळली पराठी। आता ते पेरून म्हणजे कांदा पेरणार आहे, आताच बी आणलं कांद्याचं। आता ते पुढे काय होते त्याचं आपल्या हातात काहीच नाही। निसर्ग किंवा अळी येते किंवा कोणता रोग येते, फक्त आजपर्यंत हे आश्वासनच देत राहिले, सरकार असो की आमदार असो की खासदार असो की कोणी असो, फक्त आश्वासन। आम्ही आल्यावर आम्ही ही करू ती करू, पण कोणीच काही करत नाही शेतकऱ्यासाठी।
निवडणुकीचे वारे वाहू लागले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे वारे कोणी ऐकतं का? नाही, शेतकऱ्यांचं कोणीच ऐकत नाही सर, आणि काहीच ऐकत नाही, आजपर्यंत ऐकलेलं नाही आणि कधी ऐकणार पण नाही. काऊन की कसं आहे, आम्ही म्हणायला गेलो तर तो आमदार म्हणता आम्हाला हा चल पळ, मग आम्हाला काय, आम्हाला शेतकऱ्याला काहीच नाही सर, काहीच नाही, वालीच नाही आम्हाला. पहिले 1 क्विंटल जर कापूस विकला म्हणजे आजपासून 25-30 वर्षा अगोदर, तर एक 10 ग्राम सोनं यायचं, बरोबर ना? तुम्ही जुनी लोक आहे म्हणून विचारतो मी तुम्हाला. आता गणित तर पूर्ण उलटन फारच तिप्पट चौपट झालं, बरोबर? कापसाचे भाव घटले आणि सोन्याचे भाव वाढले. शेतकरी हा एक प्राणीच असा आहे की याचे भाव बाकीचे ठरवतात. खत घ्यायला गेलो तर कंपनी ठरवते आणि माल विकायला गेलो तर शेतकऱ्याच्या हाती काहीच नाही. हे तुम्ही आम्ही बाकीचे ठरवतात. अशी दुर्दशा शेतकऱ्याची झालेली आहे. काका मला सांगा, प्रश्न भाव, खताचे भाव हे सारे ते ठेवतात आणि शेताच्या मालाचे भाव बाहेरचे लोक ठरवतात. हा कोणता नियम आहे? काका मला एक सांगा की प्रश्न ऐकणारे समोर यात व्हायचे, प्रश्न ऐकणारे कोणी वाटतात का हो तुम्हाला? राजकारणात कसं रात्री इकडे सकाळी तिकडे, सकाळी या पक्षात दुसऱ्या त्या पक्षात, शेतकऱ्यानं काय करावं, कोणाला सांगावं आपलं रळगळानं, काय वाटतं? शेतकऱ्यांनी प्रतिनिधीला सांगावं, लोकप्रतिनिधीला सांगावं रडगारानं. लोकप्रतिनिधी वर हायकमांडवर सांगेल आणि हायकमांडवर सांगावर तिथे जे योग्य निर्णय घेता येतील ते घेतल्याच जाऊन राहिले. आता सोयाबीनला सध्या 5,000 रुपये हेक्टरने जी आर्थिक मदत होती ती दिल्या गेली आहे. PM किसानची आम्ही मदत दिली आहे. लाडली बहीणची 1500 रुपये महिना चालू केला आहे. त्याच्यानंतर आता 2100 रुपये महिना पुन्हा करून राहिलो आहे. खुश आहे शेतकरी याच्यावर? शेतकरी खुश आहे, एवढा खुश आहे? एवढ्या याच्यावर खुश नाही, पण आम्ही त्या योजना राबवत आहे. आम्ही म्हणजे कोण? तुम्ही पक्षाचे आहे का? तुम्ही पक्षाचे आहे का? शेतकरी तुम्ही शेतकरी आहे का? शेतकरी पण योजना पूर्ण राबवल्या जातात. शेतकऱ्याला मदत नाही पाहिजे, भीक नाही पाहिजे, मालाले भाव पाहिजे, फक्त मालाले भाव, भीक नाही पाहिजे. सरकारले पैसा शेतकरी पुरवते. खुश आहे हमी भाव द्या, हमी ते बोलले, मी नाही बोललो, ते बोलले की ते खुश आहेत म्हणून. प्रतिनिधी आहेत, हमी भाव द्या. लाडकी बहीण कुठपर्यंत पुरून तुमची? मला लाडक्या भाऊ काय वाऱ्यावर सोडायचे का तुम्ही? लाडक्या भावाला 1 रुपया नाही, बोला ना. 50 वर्ष काँग्रेसची सत्ता होती देशात, 50 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसने काम न केल्यामुळे भाजपला निवडून दिला आहे. का नाही काका, मी शेतकऱ्यांचा विषय करतो आहे इथं. पक्षाचा 400 रुपयाचा सिलेंडर होता, 800 झाला. पण एमएसपीच्या मार्गानुसारच आम्ही किंमत वाढवून राहिल्या आहे. नाही शेतकरी नाही, आता 1 मिनिट थांबा. शेतकरी म्हणतात MSP किती दिलेली आहे, किती दिलेली आहे? नाही आता नाही किती, पण तेवढा भाव मिळून राहिला का जेवढी MSP यांनी दिलेली आहे? सोयाबीनचे भाव किती आहे तर सोयाबीनच्या तेलाचे भाव किती आहे हे कोण केले? याच्यावर बोला. 1 क्विंटल सोयाबीनचं फक्त 10 किलो तेल निघते. त्यानिमित्त सोयाबीन तेल आणि सोयाबीनची गिनती होत नसते. 1 क्विंटल सोयाबीनचं फक्त 10 किलो तेल निघते. त्यामुळे ते शेतकरी म्हणून तुम्ही खुश आहे का? शेतकरी म्हणून पक्षाचं सोडून द्या, शेतकरी म्हणून खुश आहे का? खुश आहे का शेतकरी म्हणून? आम्ही सरकारजवळ ज्या व्यथा नाही मी काय म्हणतो, शेतकरी म्हणून तुम्ही या संपूर्ण याच्यावर खुश आहेत का? हे खुश नाही आहेत तुम्ही? खुश शेतकरी म्हणून खुशचा सवालच नाही. आता निधी मिळतो, प्रत्येकाला सरकार निधी देऊन राहिला आहे. पण त्याच्यावर खुश आहे का तुम्ही? निधीवर खुश आहे का? बिलकुल खुश नाही. नंतर तर काय तो शेतकरी काय करीन सर? हजारानं पैसे लावतात. 50,000 लावले 200 रुपये उडले तर काय फायदा त्याच्यात? काय वाटते तुम्हाला? हे म्हणतात बरोबर आहे का? नाही, बरोबर नाही आहे अजिबात सर. सोयाबीनचे भाव 3300 रुपये क्विंटल चालू आहेत सध्या मार्केटले. सरकारने याच्यावर आणि MSP किती आहे? MSP 4,892 आहे सर. 4,892 आहे. पण सर सरकारला एकच विनंती आहे की भावांतर योजना आणून जो भाव फरक आहे तो सरकारनं शेतकऱ्याच्या खात्यात टाकावा. 1500 रुपये आणि सोयाबीनले भाव 2200, 2800 रुपये. मग काय राहतील काय म्हणतात? कमळ आणि कमळवाना म्हणतात. बॅगचे पैसे 1700 रुपये खताचे. 1 क्विंटल सोयाबीनचे भाव 3300 रुपये. सोयाबीनची बॅग केवळ्याची 4000 रुपये. आपण विकत ज्या वेळेस घेतो सोयाबीनची बॅग त्यावेळेस केवढ्याची आहे? पण आपलं बियाणं तेल विकत द्या
आणि ते पॅकिंग करून ते आपल्याला दुप्पटनं तिप्पटनं विकत देतात. मग याचं काय, याचा कोणी वाली आहे काय? आता मतदान असले त्यावेळेस म्हणतात की हो ते करू त्यावेळेस करू. आता करून म्हणजे आताच दिसते सगळं, आतापर्यंत नाही दिसत काही. बरं, लाडकी बहीणचा किती इफेक्ट पडेल काय वाटतं तुम्हाला? बिलकुल. तुमच्या नंतर तुम्ही सांगा काय म्हणणं तुमचं मत काय आहे? माझं मत मांडायला नाही आहे. तुम्ही शेतकरी जागिनी आहे, तुम्ही जसं शेतकरी जागिनी आहे, तुमचं मत काय आहे म्हणते या विषयावर? माझं मत मी माध्यम असल्यामुळे मी मांडू शकत नाही. माध्यम असल्यामुळे मी मांडू शकत. माध्यम म्हणजे सरकार आणि पब्लिक यामधलं आम्ही माध्यम आहोत. एवढ्या पब्लिक मध्ये हे फक्त राजू पाटील एकटे डिवायडेशन म्हणजे एकटेच बोलले काय पक्षाचे आहेत, पण शेतकरी पक्षाचे लावणार जुने कट्टर शिवसैनिक. आमचे वडील पंचकाळ हत्याकांड मध्ये काय केलं, यांचे वडील काय केलं, याच्या वडिलाचं काय केलं? वडील वाढले शिवसेनेसाठी काय नाही केलं. कट्टर का म्हटलं कट्टर मामाले म्हणा या पोराच्या लग्नाचं काय, लाडकी बहीणले पैसे दिले, या भाषेचं काय सांग मला. दिवाळीला जुने कट्टर मामाले तर एकंदरीतच या ठिकाणी चर्चा मस्त रंगली होती. गावात जे आहेत मतांतर असू शकतात, पण ज्या ठिकाणी पक्ष आला, त्याचे तत्व आले, त्या ठिकाणी कोणाला पाळावं लागतात. पण शेवटी काही जरी झालं, पक्ष हा दुसऱ्या ठिकाणी असतो. फर्स्ट जे आहे तुम्ही शेतकरी आहे, शेतकऱ्यांचा विचार या ठिकाणी जे मांडताना समोर आलेलं आहे ते एवढंच आहे की शेतकरी ह्या योजनांपासून, या संपूर्ण आश्वासनांपासून जे आहेत वंचित आहेत आणि खुश नाहीत. धनंजय साबळे, मुंबई तक, पाथर्डी, जिल्हा अकोला.